बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवादक सौ अस्मिता कुलकर्णी. प्रकरण 8. सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा दिवस कधीचाच वर आला होता. बाहेर उन्ह वसरली होती आणि खिडक्यांच्या पडद्यातून ही उन्ह माझ्या शयनगृहात शिरत होती. गडबडीनं मी उठून बसले. पाहते तर काय, अन्नदाता अजूनही फरशीवर तसेच पडलेले होते. उलटीनं त्यांचा पोशाख बरबटलेला होता, घाण झालेला होता. शयनगृहात एक घाणेरडा दर्प सर्वत्र भरून राहिला होता. एखाद्या सांडासारखं मोठमोठा श्वास घेत ते पडले होते. त्यांच्या त्या श्वासोच्छ्वासाबरोबर त्यांच्या दोन्ही नाकपुड्या फुगत होत्या. मिशांना उलटीची घाण लागून ती सुकून गेली होती. एखाद्या डुकरासारखा त्यांचा चेहरा विरूप आणि घाणेरडा दिसत होता. घृणा, विरक्तीबरोबरच माझं मन तिरस्कारानं व्यापून गेलं. माझी नजर माझ्या देहाकडे गेली. रात्री परिधान केलेला तो किमती जोडा अंगावर होता आणि मी तशीच झोपून गेले होते. रात्री झगमगणारे सारे जडजीवाहीरही माझ्या अंगावर तसेच होते. तो पोशाख आणि ते दागदागिने बघून मला तर असं वाटत होतं की एखाद्या विषारी सर्पानं माझी काया वेढून टाकली आहे. ओरबाडून ते सर्व दागिने मी माझ्या अंगावर काढून फेकून द्यायला लागले. तो जोडा देखील काढून टाकला. कट्यार पोटात खुपसून घ्यावी की छतावरून उडी मारावी असंच सारखं मनात येत राहिलं. याच वेळी अन्नदाताने आपले डोळे उघडले. आळोखे पिळोखे देत उठून बसले. सगळी अदब मान मर्यादा विसरून मी तशीच मंचकावर पडून त्यांच्याकडे बघत राहिले. उठून उभं राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा वाटलं की आत्ता या क्षणी ते धाडकन खाली पडतील. पण त्यांनी आपले दोन्ही हात लांब केले. मच्छरदाणीची दांडी त्यांच्या हातात आली आणि तिचाच आधार घेत ते उठून उभे राहिले. एकदा तर मच्छरदाणीवर पडता पडता राहिले. स्वतःला सांभाळलं त्याने. तोंडावर हात ठेवून 2-4 जांभया दिल्या. मग आपल्या दोन्ही हातांनी डोकं दाबून धरलं. असं वाटलं की बहुधा एक एक करत रात्रीचे सगळे प्रसंग त्यांना आठवत आहेत. पण भयानक डोकेदुखी त्यांना काही सुचू देत नसावी. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रात्रभर ते फरशीवरच झोपले होते तेव्हा मात्र निर्लज्जासारखं बेशरमपणे हो हो करत मोठ्यानं हसू लागले. ते स्वतःच पुढे होऊन झारीतलं पाणी घेतलं आणि गटागट पिऊन टाकलं. जे राहिलं ते त्यांनी डोक्यावर उडवलं. स्वतःशी जणू बोलावं तसे पुटपुटले. उफ, डोकीदुखीनं डोकं फुटून जातंय असं वाटतंय. रात्री बहुधा बरीच प्यालो असणार. इतक्यात समोरच्या पुरुषभर उंचीच्या आरशाकडे त्यांची नजर गेली. आपल्या मिशा, चेहरा आणि पोशाख सगळं कसं उलटीच्या घाणीनं बरबटलेलं बघून त्यांनी नाक मुरडलं. वरचा पोशाख काढून फेकून दिला आणि चिरक्या बासरीतून निघाल्यासारख्या आवाजात किसूनला हाक मारली. किसून आणि केसर दोघंही आत आले आणि त्यांनी महाराजांचा पोशाख बदलला. हातपाय धुवून दिले. एखाद्या पाषाण मूर्तीसारखी मंचकावर आक्रोशून बसलेली मी हे सगळं बघत होते. जेव्हा किसूंच्या खांद्यांचा आधार घेत ते निघाले तेव्हा माझ्याकडे पाहून काहीसे घाबरत, चाचरत, हळू आवाजात मला म्हणाले, कुंवरीला काही सांगू नकोस हं चंपा. आणि ते निघून गेले. कक्षात फक्त मी आणि केसर राहिलो. आम्ही एकमेकींकडे बघत राहिलो. आमच्या त्या नजरेत कित्येक प्रश्न होते, कितीतरी उत्तरंही होती. खूप काही चित्र दृश्य होती. आमच्या भूतकाळाची आणि भविष्याची सावली देखील होती त्या नजरेत. जन्मापासूनच अभागिनी आम्ही दोघीजणी त्या एकमेकीवर अतोनात प्रेम माया करत होतो. एकमेकींबद्दल अपरंपार अथांग विश्वास होता. अशा आम्ही दोघीजणी इथे मात्र सर्वस्वी असहाय्य,
पराधीन अवस्थेत होतो. मला तर राहून राहून वाटत होतं की खोल खोल समुद्रात मी बुडत आहे. माझा कोणी वाली नाही, मला कोणीही मदत करणारा नाही. माझ्या आयुष्याचा दिवा जणू विझून गेला आहे आणि नजरेसमोर चौफेर केवळ अंधारच अंधार पसरलेला आहे. एका दिवसात माझं सौभाग्य संपुष्टात आलं. काल मी कशी एकदम थाटात डौलात इथे आले होते आणि आज एक एक करत रात्रीची सगळी दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेली. एकीकडे तो सगळा रंगीन माहोल, जलसा, नाचगाणी, हिरे मोती, झगमगाट आणि नंतर तो उलटी आणि घाणीनं लथपथलेला राजाचा तो देह, ज्यांना आम्ही अन्नदाता म्हणतो, ज्यांना प्रजा महाराजाधिराज म्हणते, ज्यांचं दर्शन म्हणजे ईश्वराचं दर्शन होण्यासारखं आहे असं समजतात, ज्यांच्या कृपादृष्टीमुळे जगणं सफल झालं असं समजतात, तोच आमच्या भाग्याचा आणि सर्वस्वाचा धनी एखाद्या भनंग कुत्र्यासारखा मद्याच्या नशेत या महालात खाली फरशीवर पडलेला होता. छी छी, किती शरमेची गोष्ट आहे ही. त्या दिवशी गढीत मला जेव्हा पहिल्यांदा त्यांचं दर्शन झालं तेव्हा मी कसं त्यांना परमेश्वर स्वरूप मानलं होतं. बापरे, त्या दिवशी हीच व्यक्ती माझ्यासाठी किती महनीय होती आणि मी त्यांच्या पायाची एक तुच्छ दासी होते. आणि आज तर ते एखाद्या कसपटासारखे किडामुंगीपेक्षाही हीन वाटत होते. माझ्या मनात असलेला त्यांच्याबद्दलचा सन्मान, आदराचा आणि प्रतिष्ठेचा भाव सगळं कसं मातीमोल होऊन गेलं. एक न संपणारी घृणा आणि वितृष्णा या भावनेनं माझं मन एवढं भरून गेलं की त्याला काही अंतच नव्हता. पण प्रत्येक वेळी मला माझी दयनीय असहाय्य अवस्था लक्षात येत होती. फिरून फिरून मी माझ्या परिस्थितीचा विचार करीत होते. आता माझ्या आयुष्याचं, माझं स्वतःचं काय होईल, मला काहीही सुचत नव्हतं. तो सुवर्ण मंचक तर मला आता टोचू लागला. महालातले रंगीत झरोके जणू काही मला माझी कबरच वाटत होते. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यावर, जगण्यावर खूप खूप प्रेम होतं. माझ्या मनमंदिरात मोठमोठ्या स्वप्नांचे इमले मोठ्या हौसेनं मी रचले होते. खरं म्हणजे मी तशी अजान, निरागस आणि मुग्ध बालिकाच तर होते. आयुष्य म्हणजे काय, हे जग म्हणजे काय, हे विश्व म्हणजे काय, हे कुठं मला कळत होतं. आणि तसंही मी यातलं काही पाहिलं तरी होतं का? तारुण्याच्या उंबरट्यावर पाऊल ठेवते न ठेवते तोच जगणं असहाय्य करणाऱ्या घटना, प्रसंग मला अनुभवावे लागले. या सगळ्या विचारांनी मला कुठे आणून पोचवलं. पण आज मात्र माझ्या काळजीला काही अंतच नव्हता. चांगलं होणार की वाईट, यापुढे काय घडणार याबद्दल या क्षणी तरी मी खरंच अनभिज्ञ होते. कुंवरीला आता माझं तोंड कसं दाखवायचं या भीतीनं तर मी अर्धमेली झाले. केसरच्या कुशीतून तोंड वर करून मी तिला विचारलं, आता काय होईल ग केसर? मला धीर देत ती म्हणाली, जे व्हायचं ते होईल. आता असा विचार करून जगणं अवघड करण्यात कुणाचं भलं होणार आहे? हात पाय तोंड धुवून घे आणि कपडे बदल. तोपर्यंत मी रंगमहालाकडे जाते. घाबऱ्या घोबऱ्या चेहऱ्याने मी पण येऊ का असं तिला विचारलं तर आत्ता नको असं म्हणून केसर तिथून निघेली. मी पुन्हा त्या शेजवर पडले खरी, पण आता या क्षणी तरी मी तिला सुखशय्या म्हणू शकत नव्हते. माझी तहान भूक सगळं काही मी विसरून गेले होते. एवढंच काय, माझ्या डोळ्यावरची झोप देखील पार उडून गेली होती. राहून राहून माझा सगळा जीव घशाशी येत होता. मला माझ्या आईची तीव्रतेने आठवण येऊ लागली. असं वाटत होतं की आपल्याला पंख फुटावेत आणि आपण भुर्रकन उडून आईकडे जावं आणि तिच्या गळ्यात पडावं. पण माझी अवस्था तर पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे झाली होती. पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यासारखी माझी स्थिती होती.
जन्मजात मी असहाय्य, यत्किंचित गोली दासी, जिच्या नशिबात फक्त शून्यच आहे, ती मी आज सर्वस्व गमावून बसले होते. कक्षातल्या दासीने मी उठल्यानंतर लागणारी सगळी व्यवस्था नीट करून ठेवली होती. हात बांधून त्या वाट पाहत होत्या की माझी आज्ञा झाल्यावर त्या माझा पोशाख उतरवतील आणि नैमित्तिक कामाला मला मदत करतील. परंतु मी त्यांना म्हणाले, आता मी झोपणार आहे. मला मुळीच उठवू नका. माझ्या जवळसुद्धा कुणी येऊ नका. द्वार बंद करून घ्या आणि बाहेर जाऊन बसा. दासी तिथून निघून गेल्या आणि मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले. आत्तासुद्धा माझं डोकं प्रचंड दुखत होतं, मळमळत होतं. दासींना मी मना केलं होतं, पण किसून मात्र बिनदिक्कत नाश्त्याचा ट्रे घेऊन माझ्या शयन कक्षात घुसला. एका बाजूला ट्रे ठेवत अगदी हळुवारपणे म्हणाला, उठा सरकार, थोडंसं उष्टावून घ्या. रात्रभर आपण अस्वस्थ होता. का कुणास ठाऊक, पण त्या तरुण चाकराचं माझ्या आज्ञेखेरीज माझ्या शयनगृहात येणं मला मुळीच खटकलं नाही. त्याचं बोलणं सुद्धा मला खूप गोड आणि सुखद वाटत होतं. नजर उचलून मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेला नजर भिडताच माझी नजर आपसूक खाली झुकली. मी म्हणाले, आत्ता तरी मी काहीही खाणार नाही आहे किसून. माझा जीव थाऱ्यावर नाही आहे. राहणार तरी कसा तो जीव थाऱ्यावर? रात्रभर चाललेला गोंधळ काय कमी होता? थोडंसं खाऊन घ्या आणि झोपा, जरा बरं वाटेल तुम्हाला. नाही, मी खरंच काही खाऊ शकणार नाही. अरे वा, असं कसं? त्याच्या आग्रहात एक विचित्रशी आज्ञा होती. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या पाणीदार डोळ्यात एक वेगळी चमक होती. हसून तो म्हणाला, अगदी थोडंसंच खा. सगळे पदार्थ छान गरमागरम आहेत. पण नाही सरकार, नाही. एक वेगळ्याच प्रकाराचा आग्रह होता त्याचा. नाश्ता माझ्या जवळच्याच मेजवर आणून ठेवला. मी म्हणाले, अजून मी हात तोंड काहीच धुतलं नाही. आता मी जरा झोपणार आहे किसून. थोडंसं खा आणि मग झोपून जा सरकार. आता मात्र त्यानं हात जोडून विनंती केली. माझी सगळी काळजी, चिंता मी विसरून गेले आणि मला हसू आलं. हसतच मी म्हणाले, किसून, का रे तू एवढा आग्रह करतो आहेस? हा कसला तुझा हट्ट? सरकार, हा राजाचा महाल आहे. आम्ही गुलाम चाकर आहोत. राजाची मर्जी केव्हा कशी असेल कोणाला माहीत असणार. त्यामुळेच वेळ पडेल त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागेल. आपले पूर्वज देखील हेच करत आलेत आणि आपल्याला पण हेच करायला हवंय. एवढं बोलून झटकन एक तक्क्या त्यानं माझ्या उशाशी सरकवला आणि गरम पाणी, टॉवेल आणि घंगाळ घेऊन आला. हात तोंड धुवून मी थोडंसं अन्न उष्टावलं. 2 विडे माझ्या हातात देऊन किसूनने समाधानाचा हुंकार सोडला. आता आपण आराम करावा सरकार. असं म्हणून ते घंगाळ घेऊन किसून बाहेर जाऊ लागताच मी धडधडत्या अंतकरणानं म्हणाले, किसून, तिकडे रंगमहालात काय चाललंय? नव्या महाराणी प्रचंड नाराज झाल्या आहेत. द्वारावर त्यांनी पहारा बसवला आहे. महाराजांची देखील त्यांनी भेट घेतली नाही. आता काय होईल रे किसून? सगळं नीट सुरळीत होईल सरकार. राजपरिवारात तर हे असं नेहमीच घडत असतं. हसून त्यानं त्याची तीक्ष्ण नजर माझ्यावर टाकली. ती नजर जणू काही माझं सांत्वन करीत होती, मला दिलासा देत होती. किसूनच्या बोलण्याने मला जरा धीर आला. मनातनं वाटत होतं त्याच्याशी असंच अजून काही बोलावं. कुठल्याही पुरुषाबरोबर अशा प्रकारे बोलण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. त्याचा नम्रपणा, चातुर्य, तत्परता आणि स्नेहानं भरलेले डोळे यांनी माझ्यावर अशी काही जादूच केली होती.
त्या तशा उदास अवस्थेत देखील माझ्या मनात एक अभूतपूर्व सुखाची लाट भरून गेली. पण माझ्या तोंडून आणखी काही उमटलं नाही. द्वारावरचा पडदा नीट करत हळूच किसून तिथून बाहेर पडला. खूप वेळ मी निरनिराळ्या विचारांच्या दरीत चढत उतरत राहिले आणि कधीतरी निद्रा देवीच्या अधीन झाले. डोळे उघडून पाहते तर केसर माझ्या उशाशी बसून माझ्या केसांच्या बटांशी आपल्या बोटांनी खेळत होती. मी घाईघाईनं तिला विचारलं, तिकडे काय चाललंय? केसरच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तिचं तोंड सुकलं होतं. सुकलेल्या कंठानं ती म्हणाली, कुंवरीनं द्वारावर पहारा बसवलाय. महाराजांनाही रंगमहालात येण्याची अनुज्ञा नाही. महाराजांना? मी नवलानं विचारलं, हे खरंच शक्य आहे? अन्नदाता तर इथले स्वामी आहेत. कुंवरी देखील इथली स्वामिनी आहे. आपल्यासारखी गोली दासी नाही आहे काही ती. रात्री महाराजांनी आपली मर्यादा ओलांडली. सुहाग रात्रीच्या शय्येचा अवमान करत नशेत झूत होत ते इकडे आले. असं कधी होतं का? मग तू त्यांना रात्रीच का नाही समजावलंस? समजण्याची उमजण्याची त्यांची अवस्था तरी होती का? तू पाहिलं नव्हतंस? त्यातूनही ही गोष्ट एवढी पुढे जाईल असं मला वाटलं देखील नव्हतं. खरंच का हे प्रकरण इतकं पुढं गेलंय? कुंवरीनं गढीकडे आपला दूत पाठवला आहे. मग आता काय होणार? कदाचित दाता येईल इकडे. दाता काय करतील? रागानं बेभान होऊन महाराजांशी लढतील. रक्तपात वाहील. काहीही घडू शकतं. काय? रक्तपात? हा त्यांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. पण महाराजांची आणि त्यांची काय बरोबरी? का? ते ह्या दरबाराचे व्याही नाहीत का? महाराज आहेत म्हणून काय त्यांनी प्रजेवर अन्याय करावा? आणि तोही आपल्याच राणीवर? कुंवरी काही गोली गुलाम नाही. राजपूत आहे. राजपूत. राजाची मुलगी आहे. ते तर महाराजांचे सगळे संबंधी आहेत. भाऊबंदकीत लहान मोठं कसलं? जरी गढी संस्थान एकाच गावचे असेल पण भाऊबंदकीत ते महाराजांच्या बरोबरीचे आहेत. त्यातून दाता तर आपला खानदानीपणा, आपल्या मान मर्यादा प्राणपणाने जपणारे आहेत. डोक्यात राख गेली तर हमरी तुमरीवर येऊ शकतील ते. सगळे ठाकूर त्यांनाच साथ देतील. हे परमेश्वरा, देवा, हमरी तुमरी म्हणजे एकमेकांना मारण्याची प्रतिज्ञाच. बराच वेळ मी केसरकडे टक लावून बघत राहिले. मग मी म्हणाले, तू कुंवरीला भेटलीस का? कशी भेटणार मी? रंगमहालात तर चिट पाखरू सुद्धा पंख फडफडवू शकत नाही. पहारे बसवलेत. तू खात्री करून घेतलीस? काहीतरी विचार करून मी म्हणाले, मी गेले तर? नाही जाऊ शकणार तू. महाराजांना देखील जाता आलं नाही तर तू कशी जाऊ शकशील? पहाऱ्यावर कोण आहे? भूरसिंह हाडाऊत. एकटेच? एकटेच आहेत. नंगी तलवार हातात घेऊन तेच महालाच्या द्वारावर खडा पहारा देत आहेत. भूरसिंह हाडाऊत गढीतला माणूस होता. दाता त्यांना फार मानायचे. ते तर दातांचे सगळे सोयरेच होते. वृद्ध गृहस्थ, भली मोठी पांढरी शुभ्र दाढी. सर्वसाधारण माणसापेक्षा बरेच उंच असे हे भूरसिंह. नुकतीच त्यांनी 60 पार केली होती. पण अजूनही तरुणच होते ते. हसतमुख व्यक्ती. लहानपणी कुंवरीला आणि मला त्यांनी त्यांच्या मांडीवर खेळवलं होतं. अत्यंत विश्वासू आणि दृढनिश्चयी राजपूत होते ते. मी म्हणाले, भूरसिंह दद्दा एकटेच पहाऱ्यावर आहेत. त्यांनी एकट्याने महाराजांना रंगमहालात जाऊ दिलं नाही? असंच तर घडलं. मी तिथेच होते ना. अन्नदातांना राग नाही आला? त्यांनी हट्ट केला नाही? दद्दांचं सांगणं मुकाट्यानं मांडलं त्यांनी?
मुकाट्यानं खूप बाचाबाची झाली. महाराज द्वारातून आत घुसू लागले तेव्हा तलवार उंच करून हडावत म्हणाले, माफी असावी अन्नदाता, पण आज्ञा नाही. कोणाची आज्ञा? अन्नदाताने विचारलं. राणीजींची अन्नदाता. मग मी तुला हुकूम देतोय, तू इथून जा. मी रंगमहालात जाईन. नाही नाही अन्नदाता, आपण रंगमहालात नाही जाऊ शकत. मी हुकूम करतोय. मी आपला हुकूम मानायला नकार देतोय. ठाकरा, तू कुणाशी बोलतो आहेस? आपल्याशीच महाराज. मग माझी आज्ञा आहे. आपला हुकूम आपल्या नोकरावर आहे अन्नदाता. मी आपला नोकर नाही. मी तुमचं मीठ खात नाही. मी भूरसिंह हडवत आहे. आत्ता या क्षणी मी राणीजींच्या आज्ञेवरून इथे पहाऱ्यावर आहे. राणीची काय आज्ञा आहे? की रंगमहालात कुणालाही प्रवेश नाही. ही आज्ञा माझ्यासाठी नाही आहे, सर्वांसाठी आहे महाराज. पण मी जाणार. राणीजींची आज्ञा मोडून आपण आत नाही जाऊ शकत अन्नदाता. ठाकरा, माझ्यावर राणीचा हुकूम नाही चालणार. मग अन्नदाता, आता आपली तलवार बाहेर काढा. अरे ठाकरा, तू मला तलवार काढायला सांगतो आहेस? होय, मी आपल्याला सांगतोय आणि हे पण सांगतोय की द्वारातून आपण आत पाऊल टाकलं तर त्या क्षणी मी आपलं मस्तक कणसासारखं या तलवारीनं छाटून टाकेन. अरे ठाकरा! अरे राजा, धिक्कार असो तुझा. जेव्हा रंगमहालात तू यायला हवा होतास त्यावेळी तू दासीच्या सेवेत जाऊन पोचलास. राणी आणि दासी यातला फरकच तुला समजला नाही. राजपूतांच्या तलवारी देखील तू ओळखत नाहीस. राणीच्या मर्यादेचं उल्लंघन तू केलं आहेस. राजपूत कन्येच्या सौभाग्यावर तू कलंक लावला आहेस. जरा थांब, थांब राजा. आमचे दाता येतीलच. तुझ्याकडून झालेल्या मानहानीचा बदला ते घेतीलच. आणि तुला जर ह्या राजपूताच्या तलवारीचं पाणी प्यायचं असेल तर काढ तुझी तलवार. असं बोलून तो म्हातारा ठाकूर आपली नंगी तलवार हवेत फिरवू लागला. महाराज काहीतरी विचार करत परत फिरले. बिथरल्या सिंहासारखे काहीही बरळू लागले आहेत ते. सगळे नोकर, खवासगीर, मुत्सद्दी, दिवाण चुपचाप आहेत. आपापसात खुसफुस चालू आहे. कोणी काही बोलतंय तर कोणी काही. हुजरेगिरी करणारे, खुशमस्करी करणारे सगळे आपल्या आपल्या वकुबानं बरळत सुटलेत. मी काहीशी थरकापत म्हणाले, खरंच दाता येतील? कुंवरीची चिठ्ठी मिळाल्यावर ते न येता थांबतील? मी तर विचार करते रक्तपात वगैरे तर नाही ना होणार. जेव्हा इभ्रतीचा, प्रतिष्ठेचा प्रश्न उभा ठाकतो ना तेव्हा कुणीही मागचा पुढचा विचार करीत नाही. अचानक माझ्या मनात कुंवरीचा विचार आला. कशी असेल ती? कशा अवस्थेत असेल बरं ती? काय माहीत. यावेळी तिची कोण काळजी घेत असेल? तिनं काही खाल्लं पिल्लं की नाही? मी म्हणाले, केसर, मी जाईन. मला गेलंच पाहिजे. कशी जाशील तू? मी जाते म्हणून मी उठले. ज्या अवस्थेत होते तशीच उठून मंचकावरची एक चादर तेवढी अंगावर ओढून घेतली आणि निघाले. केसरने काही अडवलं नाही. ती सुद्धा मुकाट्यानं माझ्या मागोमाग रंगमहालाकडे निघाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.